एक गोष्ट आहे तुम्हाला सांगायची. आज भाच्याचा वाढदिवस आहे तर केक टायर वगैरे आपल्याला सगळं बाहेर काढून लावावं लागते. गाडी आली बघा मित्रांनो, तिचं मधलं स्टँड नाही, आता गाडीचं पंप हे बघा जुगाड. तर मित्रांनो आज आपण आलो हो का दुकानला आणि आजची सुरुवात राहिली आपली दुकानाहून. तर हे बघू शकते आपण टायर घेतलं होतं. टायर घेण्यासाठी आज आपल्याला टाइम लागला बघा. आज 10 वाजले दुकान उघडण्यासाठी, काय सांगा तुम्हाला. आणि दुकानला आलोय आता. दुकानला आल्यावर बघू ते लॉंग व्हिडिओ होता हे होणार आहे. आणि आज मेन एक गोष्ट आहे तुम्हाला सांगायची. आज भाच्याचा वाढदिवस आहे तर केक वगैरे घेऊन जावं लागेल सांच्यापाळी. आज लवकर सांगतो तुम्हाला. तर आलो बघा दुकानामध्ये. आता सामान वगैरे काढू, जरा युनिफॉर्म वगैरे बदलतो आपले. आणि हे बघा सामान दुकानामध्ये हे टायर वगैरे आपल्याला सगळं बाहेर काढून लावावं लागते. हे रोड आहे आपल्या दुकानासमोरचा आणि इथपर्यंत टायर लावावं लागतात आपल्याला. तर बघूत आता सामान वगैरे काढूता. सामान काढून तर गाडी आली बघा मित्रांनो. ही गाडी दिसाली तुम्हाला युनिकॉर्न आहे. तिचं मधलं स्टँड नाही, आता गाडीचं पंक्चर आहे समोर मागचं टायर. तर बघूत आता कसं काढावं लागतं. दादा म्हणाले मदत काय. हे बघा जुगाड. तर हे बघा मित्रांनो, हे बघू शकता ट्यूबलेसचं टायर आहे. त्याच्यामध्ये ट्यूब टाकलेली आहे. युनिकॉर्नचं मोठं टायर आहे. तर हे जरा खुलायला परेशानी करते म्हणून जरा टाईम लागू लागला होता. तरी पण कसं तरी करून आपण खोललो त्याला. कंप्रेसर टायरमध्ये ट्यूब जरा जास्तच पंक्चर झाली होती. तर त्याला बनवून चांगलं वापस आपण फिट करून टाकू लागल्या. तर दादा म्हणला पहिलं एकदा चेक करून घ्या म्हणला पंक्चर किती आहे का आहे. आणि ट्यूब बदलायचं कळते म्हणलं आम्हाला. ठीक आहे दादा म्हणलं चेक करून मग वापस बसून टाकलं. तर टायर बसवायला तर जरा हार्डच जाते. पंक्चरच्या मित्रांना माहिती असतं ट्यूबलेस टायरामध्ये ट्यूब टाकणं किती अवघड असतं ते. तर बघू शकता तुम्ही किती टाईम लागायला आहे मला ह्याच्यात फिट करण्यासाठी. तर हे फिट केलं बघा. जरा हार्ड पण जाते टायर बसवायला. फिट केल्याच्या नंतर बघू शकता नळी बराबर राहिलं तर लायनिंग बराबर येते. लायनिंग बराबर येते म्हणून चांगलं फिट करावं लागतं बघा. काम झालं बघा ते बाईकचं. गाडी गेली आता. तर हे बघू शकता मित्रांनो, हायड्रा आलता आपल्याकडे आणि हायड्राचं टायर पंक्चर होतं. तर आपण नट खोलून टाकतो जॅक लावून पहिलं. आणि जॅक लावल्याच्या नंतर नट खोलण्यासाठी जरा परेशानी करते, तरी पण नट खोलतो. आणि हे बघा टायर आहे 1020चं टायर आहे. ते लई दिवसापासून खुललं नव्हतं, जरा जाम होतं. त्याला एक साईड पूर्ण मी ठोकून लूज केलतो, तरी पण टाईम लागतच होता त्याला खुलण्यासाठी. नंतर ढिलं झालं. मग ढिलं झाल्यावर रिंग आपण एक बार त्याला वापस खोलायला लागलो. आणि एवढा टाईम लागत होता ना मित्रांनो खोलण्यासाठी. पंक्चरवाल्या मित्रांना माहिती आहे एक बार चिटकल्यावर किती टाईम लागतो ते खोलायला. तर हे बघा असं करून टायर आपण काढलं. रिंग त्याची सिंगल रिंगचं होतं म्हणून एवढं टाईम लागलं, नाहीतर मग डबल रिंगवाला असल्यावर तर लगेच खुलत असतं. आणि टायर खोलल्याच्या नंतर
हे बघा मित्रांनो, तर हवा सोडलो, पंक्चर घटलं होतं, मला मोठं पंक्चर होतं, तर पंक्चर बनवावं लागलं मी त्याला. आणि पंक्चर घासावं लागते पहिलं, पुरं मोठं पंक्चर होतं, त्यासाठी मोठी चिट्टी लावायची होती. तर चिरलं होतं साईडनं ट्यूब, त्याच्यासाठी त्याला जास्त रफ वाणाचं घासून घेतलं मी. रफ घासून सगळं त्याच्यावर सोल्युशन वगैरे लावलं. सोल्युशन ते लावून चिट्टी लावणार होतो. तर तेवढ्यामध्ये एक कार आली ती साहेबाची. तर त्यांना मी म्हणलं थोडं थांबून काम करतो म्हणलं साहेब तुमचं. आणि लागलो आपल्या कामाला वापस. त्याला चिट्टी मारलं. तर चिट्टी मारायच्या टायमीला मोठी चिट्टी आहे, बघू शकते हे. तर मोठी चिट्टी पंक्चरला लावलं आपण. ह्याच्यानं पंक्चर होत नाही जास्त करून. आणि हे टायर आहे, ह्याला मार लागला होता खिळ्याचा. तर ह्याला आपण खिळाचा ते काढलं, खिळा काढून. तर बघू शकता मित्रांनो, त्याचा खिळा काढला मी टायरामधला. आणि टायरातला खिळा काढून हे बघा ट्यूब टाकलो वरी. आणि ट्यूब फिट करू लागलो होतो. तर टायरवाला दादा म्हणला मला एक बार तर चेक करा म्हणला वापस ट्यूब. तर मी म्हटलं काय गरज नाही म्हणलं साहेब, एक बार पूर्ण चेक करून घेतलं म्हणलं मी. आणि हे बघू शकते आपण हवा मारून फिट करायची कधी पण, का तर लंगोट व्यवस्थित बसत असते त्याला. लंगोट बसवण्यासाठी हवा मारूनच कधी पण फिट करायचं. पंक्चर आल्या मित्रांना सांगू शकतो मी. तर हे बघा हवा मारली आपण. हवा लंगट वगैरे झाली फिट बघा मित्रांनो. तर फिट करून डिक्सामध्ये बसवलं मी. डिक्सामध्ये बसून हे रिंग लावालो. तर रिंग लावताना जरासं सतवलं, का तर हवा भरून होती मधात म्हणून. तर वाल काढला होता मी त्याचा. वाल काढल्याच्या नंतर वापस बशिला वाल, आणि हवा कमी झाली त्याच्यातली. तर रिंग बसली बघा व्यवस्थित एकदम. आणि हवाला लावून बराबर रिंग सेट केली त्याची. रिंग सेट करून हे का हवाला लावून टाकलो. हे असं हवा भरत राहते इकडं. आणि तेवढ्यामध्ये जे कारवाले साहेब आले ते म्हणले एक बारचं पंक्चर चेक करून घ्या म्हणलं. तर त्यांचं टायर पंक्चर बनवायला लागलो होतो मी. ते शॅम्पूचं पाणी आहे, ते शॅम्पूचं पाणी टाकून चेक करावं लागतं. तर त्याला पंक्चर भेटलं नाही आपल्याला. आणि एक बारीक भेटलं होतं, पण ते बनवण्याची गरज नाही म्हटलं साहेबाला. साहेब म्हणले ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, तसंच लावून टाका म्हणले टायर वापर गाडीला. लावलं मग त्याचं टायर झालं. तोपर्यंत इकडं हवाई भरली होती आपल्या टायरामध्ये हायड्राच्या. तर ह्याला हे बघू शकते आपण घेऊन चाललं तिकडं गाडीला लावण्यासाठी. आणि आपण गाडीला लावून फिट करून टाकत्या. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. आणि आणखी नवीन व्हिडिओ येत राहतील, तर सपोर्ट करत राहा जरा. भेटत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता हे बघू शकता पुढं तुम्ही वाढदिवसाची क्लिप्स टाकून देतो मी. रात्री जास्त मोठा काय केला नाही वाढदिवस. तर छोटंसं एकदम क्लिप आहे, तर बघा.